ऑपरेशन सिंधू Let him stay here. Let him stay here. संसदेत होते चर्चा. अपनी स्वार्थी राजनीति के लिए मुझ पर निशाना साध रहे थे. पण ऑपरेशन सिंदूर बद्दल नक्की संसदेत काय झालं ते पाहून घेऊया आजच्या या व्हिडिओ. सचमुच में दम है तो आज शाम यहाँ प्रधानमंत्री को कह देना चाहिए डोनाल्ड ट्रंप इज अ लायर. झूठ बोल रहा है डोनाल्ड ट्रंप. नमस्कार, मी स्वप्नील दुधारे, महासागरमध्ये आपलं स्वागत. खरं तर ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर एकीकडे भाजपासह सत्ताधारी पक्ष हे देशभर ऑपरेशन सिंदूरचा विजय उत्सव साजरा करत आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडी या ऑपरेशन सिंदूर बद्दल शंका व्यक्त करत आहे. खरं तर इंडिया आघाडीने ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूर सुरू होतं तेव्हाच विशेष सत्र बोलावून त्यामध्ये चर्चा करावी असं मत मांडलं होतं, पण त्यावेळेला सत्र बोलवलं गेलं नाही. त्यामुळे या संसदीय पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूर यावरती चर्चासत्राची मागणी केली आणि एनडीएने देखील ती मान्य करून या अधिवेशनात चर्चासत्र ठेवलं. खरं तर हे चर्चासत्र तेव्हाच आयोजित करायला हवं होता असा आरोप खासदार संजय राऊत यांनी देखील केला. पण आता या अधिवेशनात सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे ते म्हणजे राहुल गांधी आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान या अधिवेशनात गैरहजर होते. त्यामुळे इंडिया आघाडीने एनडीए वरती ताशेरे ओढले, पण दुसऱ्या दिवशी मात्र पंतप्रधान या चर्चासत्रात उपस्थित होते. पाहूया कालच्या या ऑपरेशन सिंदूर या चर्चासत्रात नक्की काय घडलं. ऑपरेशन सिंदूर वरती मागच्या 2 दिवसापासून चर्चा सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधारी या दोघांकडून देखील ऑपरेशन सिंदूर वरती आपले मुद्दे मांडण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे, प्रियंका गांधी यांनी ऑपरेशन सिंदूर, त्याचबरोबर पहलगामचा हल्ला, अमेरिकनची आता असणारी भूमिका या सर्व गोष्टीवरती चर्चा झाली. पण या सगळ्या चर्चामध्ये देशातील प्रत्येकाला उत्सुकता होती ते म्हणजे राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या सामन्याची. मंगळवारी संध्याकाळी राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या या चर्चेत सहभाग घेतला आणि त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारला प्रश्न विचारले आणि नरेंद्र मोदी यांना देखील आवाहन केलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांनी देखील काँग्रेसवरती जोरदार टीका केली. त्यानंतर मात्र ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेला राजकीय वळण मिळालं. खरं तर राहुल गांधी यांनी पंतप्रधानावरती जोरदार टीका करत विचारलं की भारतीय सैन्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं नव्हतं. राहुल गांधी यांनी राजनाथ सिंग यांच्या भाषणावरती टीका करत 1971चं युद्ध आणि आताच्या युद्धातील भूमिका देखील स्पष्ट केली आहे. 1971च्या युद्धामध्ये लष्कराला पूर्णतः स्वातंत्र्य देण्यात आलं होतं, पण ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराचे हात बांधण्यात आले होते असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला. पुढे राहुल गांधी म्हणाले की काल मी राजनाथ सिंग यांचं भाषण काळजीपूर्वक ऐकलं, तेव्हा राजनाथ सिंग म्हणाले की ऑपरेशन सिंदूर रात्री 1:45 सुरू झालं आणि 22 मिनिटं सुरू होतं. सगळ्यात आश्चर्याचं म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की 1:35 आम्ही पाकिस्तानला सांगितलं की तुमच्या लष्करी तळावरती आम्ही हल्ले करणार नाही. भारत सरकारकडून भारतीय लष्कराच्या DGMOला देखील ऑपरेशन सिंदूरची रात्री 1:35 सीज फायर बद्दल सांगण्यात आलं आणि भारत सरकारनं त्याच दिवशी पाकिस्तानला देखील हल्ल्याबद्दल सांगितलं. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारत सरकारकडे पॉलिटिकल व्हील नव्हती आणि त्यांनी पाकिस्तानला देखील ते बोलून दाखवलं आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला. भारताच्या डिफेन्स मिनिस्टरनं सांगितलं आहे की आम्ही तुमच्यावरती एक वार केला, पण आता आम्ही दुसरा वार करणार नाही, तुमच्या लष्करांना टार्गेट देखील करणार नाहीत. याचा सरळ अर्थ असा होतो की भारतीय लष्करामध्ये लढण्यासाठी कोणतीही पॉलिटिकल व्हील उरलेली नाही. आम्हाला तणाव वाढवायचा नाही, आम्हाला युद्धही करायचं नाही. त्यामुळे 35 मिनिटांमध्ये भारत पाकिस्तान समोर सिलेंडर झाला असं म्हणत राहुल गांधी यांनी थेट राजनाथ सिंग यांच्यावरती टीका केली. त्याच्यानंतर राहुल गांधी यांनी भारतात झालेल्या नुकसानीचा मुद्दा देखील उपस्थित केला. हे सगळं का झालं तर सरकारने पाकिस्तानच्या कुठल्याही लष्कर स्थळावरती हल्ला न करण्याच्या दिलेल्या आदेशामुळे. त्यामुळे आपले काही प्रमाणात एअरक्राफ्ट देखील गमावण्यात आला आहे. मोदी सरकारच्या आदेशामुळे लष्करांचे हात बांधले गेले होते. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान त्यांना लढण्याचं कुठलंही स्वातंत्र्य देण्यात आलं नव्हतं. मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आपण आपले लढाऊ विमान गमावले आहे असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला. त्यांना लढण्यासाठी कुठलंही स्वातंत्र्य न दिल्या गेल्यामुळे
यानंतर राहुल गांधींनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मुद्दा देखील या ठिकाणी उपस्थित केला. ते म्हणाले की डोनाल्ड ट्रम्प यांनी 29 वेळा सांगितलं आहे की आम्ही या देशामध्ये सीज फायर केला आहे, पण ते जर खोटं बोलले असतील तर मोदींनी आपल्या भाषणात सगळ्यांसमोर सांगावं, असा पंतप्रधान देशाला नको असा थेट आरोप देखील राहुल गांधी यांनी केला आहे. पण यानंतर पंतप्रधान याबद्दल काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पंतप्रधानांनी सुरुवातीला भारतीय लष्कराचं तोंड भरून कौतुक केलं. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर हा तमाशा होता असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं होतं. त्यावरून पंतप्रधानांनी काँग्रेसवरती जोरदार टीकास्त्र सोडलं. अभिनंदन वर्धमान आणि बीएसएफचे जवान जे सीमेपलीकडे गेले होते त्यांना मोदी परत आणू शकत नाही असं म्हणणाऱ्यांना डंके की चोट पर परत आणलं असं देखील पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. यानंतर ऑपरेशन सिंदूर दरम्यान काय झालं हे देखील माहिती देत, तुम्ही आमच्यावरती खूप मोठा वार केलात, आमच्यामध्ये अजूनही वार झेलण्याची ताकद नाही, कृपा करून तुम्ही हे सगळं थांबवा असं पाकिस्तानच्या DGMOचा फोन आला होता. अनेक वर्ष लक्षात राहील असा धडा आम्ही पाकिस्तानला शिकवला. आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की आम्ही आमचं लक्ष पूर्ण केलं आहे आणि त्यानंतर तुम्ही जर काही हरकत कराल तर युद्धाचे परिणाम भोगायला तयार राहा. त्याचबरोबर जगातील कुठल्याच नेत्यांनी भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवायला नाही सांगितलं अशी स्पष्टोक्ती देखील पंतप्रधानांनी दिली आहे. त्याचबरोबर अजूनही ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे. पाकिस्तान जेव्हा जेव्हा हल्ला करेल तेव्हा तेव्हा त्याला प्रत्युत्तर मिळेल असं देखील पंतप्रधानांनी सांगितलं. पण या सर्व भाषणानंतर पंतप्रधानांनी काँग्रेसवरती जोरदार टीका केली. तर मंडळींनो, आपणास कळलंच असेल की ऑपरेशन सिंदूर या संसदेतील सत्रात नक्की काय झालं. हे सत्र आजही सुरू राहणार आहे, पण या दरम्यान संसदेतील सत्रासंदर्भात राजकीय कार्यकर्ते मात्र आपली पोळी भाजून गेले. बरेचसे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर बद्दल अफवा पसरवण्याचं काम देखील करत आहेत. त्यामुळे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला सत्ताधाऱ्यांनी उत्तर देणं हे अपेक्षित असतं आणि हेच काम संसदेतील अधिवेशनात होत असतं. त्यामुळे याचं राजकीय भांडवल न करता आणि त्याचबरोबर अफवाकडे लक्ष न देता सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ति का लगता है, लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था. कोई नहीं बता रहा है कि इस ऑपरेशन में हासिल क्या हुआ, कितने आतंकी पकड़े गए, हमारे कितने फाइटर जेट्स गिराए गए, कौन जिम्मेदार है, कौन किसकी गलती है, इसका हिसाब देने का दायित्व इस सरकार का है. बिल्कुल कांग्रेस के नए सदस्य, यानी उनको तो क्षमा करनी चाहिए, नए सदस्य को क्या कहेंगे, लेकिन कांग्रेस के आका जो उनको लिख करके देते हैं और उनसे बुलवाते हैं, खुद में हिम्मत नहीं है, उनसे बुलवाते हैं कि ऑपरेशन सिंदूर ये तो तमाशा था, ये आतंकवादियों ने जिन 26 लोगों को मौत के घाट उतारा था ना. If he has the courage of Indira Gandhi, Yes. let him say here, let him say here that Donald Trump, you're a liar. That you did not make a ceasefire and that we did not lose any planes. अगर सचमुच में दम है तो आज शाम यहाँ प्रधानमंत्री को कह देना चाहिए डोनाल्ड ट्रम्प इज अ लायर. झूठ बोल रहा है डोनाल्ड ट्रम्प.